क्षेत्र रक्षण करणार आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये नानिवली संघ प्रथमतः फलंदाजी करणार आहे. अनिकेत खरत, मोहित खरत दोन गुणवत्तापूर्ण फलंदाज मैदानामध्ये. दोन्हीही फलंदाजांचं वैशिष्ट्य अगदीच ठळक क्षेत्रामध्ये अधोरेखित करावं लागेल. 360 डिग्रीमध्ये खेळणारे फलंदाज आहेत. अनिकेत खरतचा विचार जर आपण केला तर मनगटी फटके मोठ्या प्रमाणावरती तो खेळत असतो. डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, काऊ फेस मध्ये त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. मोहित खरतचा विचार जर आपण केला तर 360 डिग्रीमध्ये खेळणारा, सध्या पालघर पूर्व प्रभागातील एक कम्प्लीट बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो नॉन स्ट्राईक एंडवर आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत कॉमेंट्री स्टुडिओ मधून. पहिला षटक घेऊन गोलंदाज सूरज, गोलंदाजी मार्कवर शिवशक्ती कासा संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकातील पहिला बॉल. ही खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे. मनगटांचा प्रभावी वापर. चेंडू सरळ निघून जातोय. स्वीपर कव्हर, सीमार रेषा पार. अनिकेत खरत फॉर्म मध्ये आलाय परत. गोलंदाजाची आशा आलेली आहे सरत आणि पहिल्या चेंडूवर चौकार. यशस्वी. चला चेंडू जाऊ द्या, चेंडू जाऊ द्या. ग्राउंड स्टॉप, चेंडू जाऊ द्या. 4 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती एक विलक्षण आणि विस्मयकारक फटका बघायला मिळाला. अनिकेत खरत, वन ऑफ दी स्पेशल टॅलेंट. खूप नॅट फॉर्म मध्ये हा संघ आहे. 1,43,000 रुपयांचं पारितोषिक यंदाच्या हंगामामध्ये नानिवली संघाने आपल्या नावावरती केलंय. शिवाजी रोकडे सरांच्या प्रशिक्षणाखाली घडलेला हा संघ आहे. ऑफ ड्राईव्ह खेळायचा होता परंतु कनेक्शन थोडस प्रोडक्टिव्ह नव्हतं. चेंडू ऑन साइडला निघून आला. शॉर्ट मिड विकेट प्रभागामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पंचांची भूमिका तल्लख आहे. अभित दांडेल सातपाटीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. खूप दर्जेदार पंच आणि जितके दर्जेदार पंच आहेत तितका चांगला स्वभाव देखील आहे. आणि त्यांच्या साथीने अक्षय नाईक, ब्रँड ऑफ दांडी प्रचंड मेहनत आहे. कारण सध्या उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे. रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये अग्निदिव्य अखंड तांडव. सूर्य जणू काही आग ओकू लागलेला आहे आणि अग्निदिव्य पेलण्याचं हे कार्य आहे. सूर्याची अतिनील किरणे सध्या आझाद चारोटीच्या प्रांगणामध्ये प्रस्थान करतायत आणि तेथे पंचांची भूमिका साकारणं साधी सोपी गोष्ट नाहीये. अक्षय नाईक अँड अभित दांडेल हॅट्स ऑफ आहे, सलाम आहे, वंदन आहे या मेहनतीला. आम्हाला देखील ते प्रेरणा देत आहेत. ज्या पद्धतीने रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये आपली भूमिका अदा करतात. चांगली गोलंदाजी होते. मोहित सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं तितकंस सोपं नाहीये परंतु सूरजचं कौतुक करावं लागेल ज्या रीतीने त्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केलेलं आहे. बघा खेळाडू किती मोठा असू द्या, जर एक गोलंदाज म्हणून तुम्ही योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करणार तर भल्या भल्या फलंदाजांना देखील घाम फुटतो. कारण क्रिकेटपेक्षा मोठं कोणीच नाही. क्रिकेट फार मोठा लेवलर आहे. मोठमोठ्या खेळाडूंना धूळ चारणारा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. क्रिकेटपेक्षा मोठा कोणीच नाही, कधीही नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. 6 धावा फलकावर. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. येऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक. येऊयात दुसऱ्या षटकामध्ये. क्या बात आहे. ज्यांच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयामध्ये झालंय कट्टर हिंदुत्व जागे, ज्यांनी जोडले मराठी माणसाचे धागे आणि ज्यांना पाहून मराठी माणूस ताट मानेने वागे, ते नाव आहे आनंद दिघे. कधी ठाण्यामध्ये जाऊन बघा, तेथे भगवंताचा दर्जा दिला जातो. आनंद दिघे हे फक्त व्यक्तिवलय नव्हतं तर तो खूप मोठा प्रेरणा मंच होता, विचार मंच होता.
देशासाठी, समाजासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी वेचलं, शेवटच्या श्वासापर्यंत समाज हितासाठी झटणार एक बहुआयामी राजकीय वलयप्राप्त व्यक्तिमत्व म्हणजेच आनंद दिघे आणि त्यांना पण मानवंदना दिलेले आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. हितेश शंकर पाटील गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला खेळलेला हा फटका, डबलचं रोटेशन आपल्याला पाहायला मिळतं. सांघिक टोटल जाऊन पोहोचलेले आहे आतापर्यंत फलकावर. ऍक्टिव्ह रेट आपल्याला पाहायला मिळते 8 या अंकावर. षटक क्रमांक 2 चा खेळ विद्यमान. दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध आझाद चारोटीच्या या क्षितिज वलयावरती आपण पाहतोय. शिवसेना चषक 2026 च्या माध्यमातून हितेशचा पुढील बॉल. फटका फसलाय, परंतु काय जबरदस्त जज केलं. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. काउफेस ते शॉर्ट मिड विकेट, एक मोठा एरिया त्याला कव्हर अप करायचा होता आणि तो कव्हर करून दाखवला. ज्या पद्धतीने प्रणयने अचूकतेचं मोजमाप, अचूकतेचा मापदंड जॉन्टी रोड्स अँड ग्लेन फिलिप्स कॉपीबुक स्टाईलने प्रणयने मात्र जल परिपूर्ण केलाय. गॉन कमांड इज बाद. एकच चंद्र, एकच सूर्य आणि एकच छत्रपती शिवाजी महाराज. नव्याने फलंदाज झालेले आहेत आकाश बाबूराव गरत. कम्प्लीट ऑलराऊंडर, जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटपटू, मोठमोठ्या स्पर्धा गाजविणारा हा ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजी रोकडे यांचा इंटरव्ह्यू मी ऐकला होता कुणबी प्रीमियर लीग मध्ये. तिथे शिवाजी रोकडे यांनी सांगितलं की आकाशच्या प्रदर्शनापासून मी तितकासा खुश नाहीये. त्याचं कारण एवढंच आहे की आकाशची जी लेवल आहे, आकाश हा एका वेगळ्या धाटणीचा, एका वेगळ्या स्तरावरचा क्रिकेटपटू आहे. ज्या दिवशी स्वतःचं 100% देणार, त्याच्या नावाची चर्चा पूर्ण भारतामध्ये होणार हा विश्वास आहे प्रशिक्षक शिवाजी रोकडे यांचा. आणि तो क्रिकेटपटू सध्या मैदानामध्ये ऑन साईडला सजवलेला हा फटका आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. प्रयत्नांची पराकष्ट सुरू आहे, जीवाचा आटापिटा, 100% समर्पण क्षेत्ररक्षकांचा आपल्याला पाहायला मिळतं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये. मिस्टर किशोर यांना आपण पाहू शकाल. ऍब्सोल्युटली ग्रेट ग्रेट एफर्ट्स. तन मन धन सर्व समर्पणाची भूमिका आहे संघाकरिता. सत्यस्थितीमध्ये नानिवली टीम जाऊन पोहोचलेली आहे प्रोग्रेस कार्ड वरती. ऍक्टिव्ह रेट आपल्याला पाहायला मिळते 12 या धाव संख्येवर. हितेश शंकर पाटील षटकातील पुढील बॉल घेऊन ऑन साइडला. लॉंग अँड स्ट्रॉंग, स्वीट अँड स्मार्ट, फास्ट अँड फ्युरियस. चेंडू निघून चाललाय प्रतीकची. दूर 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 गोलंदाजाचा काढलाय धूर आणि धावांचा येणार आहे महापूर. षटकार 6. काय जबरदस्त फटका खेळला आकाश बाबूराव भरतचे फटके म्हणजे 440 वोल्टचे झटके. काय षटकार खेचला, फार दूरवर जाऊन आदळला चेंडू. ही स्पेशालिटी आहे खरं तर आकाश बाबूराव गरत यांची. चांगलं चांगलं क्रिकेट बघा. षटकारानंतर सिंगलचं व्हॅल्युएशन जो फलंदाज जाणतो तोच एक कम्प्लीट बॅटर बनतो. या आधीच्या चेंडूवर षटकार होता, त्यानंतर सिंगलचं रोटेशन केलेलं आहे. धावांची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 2 षटकांचा खेळ तो परिपूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 2-0 20 धावा फलकावरती कम्प्लीट झालेल्या आहेत. येस डिझाइन. वेलकम बॅक. पहिल्या षटकामध्ये हवा कमी आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये संपूर्ण कसर भरून काढली. हितेश थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरलंय.
आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर नाणेवली टीम आता 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेल्या. प्रसाद विजय पाटील एक संघ मालक म्हणून भरपूर सहकार्य आहे नाणेवली या संघाला. आणि आज मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ उतरताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 ची सुरुवात होत आहे. सुनीलचा पहिला बॉल भरपूर धीम्या गतीने हाताळला होता. आकाश बाबूराव गरज जेव्हा जेव्हा षटकार खेचतात ते फार लांबवर जाऊन हाताळतात. बॅकलिप आणि बॉटम हँड या 2 गोष्टींचा वापर फार प्रभावीपणे ते करतात. आंद्रे रसेल यांची 100% झलक आहे आणि आकाशचे जे षटकार असतात ते बघण्यासारखे असतात. राजकुमार गिरी देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. कासा शिवसेना शाखा विभाग प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सद्यस्थितीमध्ये ते देखील या मॅच मध्ये ऑन आहेत, विद्यमान आहेत. खूप छान रीतीने गोलंदाजीचं पृथक्करण सुनीलच्या माध्यमातून. पहिला चेंडू स्लोवर वन होता, दुसऱ्या चेंडूवरती विकेट अर्जित केलेलं आहे. ऍक्टिव्हेट 20 धावा आहेत फलकावर. महत्वपूर्ण 2 मोहरे टिपण्यामध्ये सुयश प्राप्त केलेलं आहे शिवशक्ती कासा टीमने. एसटीचं धन्यवाद. 4थ्या क्रमांकावरती संकेत करत आलेले आहेत फलंदाजी करिता. सद्यस्थितीमध्ये 20 धावा फलकावर. ह्या 3ऱ्या षटकामध्ये सुनीलच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. फिंगर रोल केले होते. लेग स्टम्पचा वेध घेणारा हा चेंडू होता. काय गोलंदाजी सुरू आहे. फुलातून गोलंदाजीचं पृथक्करण, कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा यांचा मिलाप झालेला आहे. योग्य टप्प्याची निवड आहे. 3 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करताना एक गडी गारद केलेला आहे सुनील या गोलंदाजाने. वन्स अगेन टप्पा पडल्यानंतर शार्प रन मिळालाय. 4 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करताना एक गडी गारद केलेला आहे सुनील. क्या बात आहे यार. सुंदर सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. दुसरं षटक प्रचंड एक्सपेन्सिव्ह होतं, परंतु ह्या 3ऱ्या षटकामध्ये सुनीलच्या गोलंदाजीने शिवशक्ती कासा संघाला पुनरागमन करून दिलाय. सूर सापडत नाहीये. पूर्णपणे न चिबलियेचं दृश्य आहे. संदिग्ध अवस्था आहे. संकेत करत पूर्णपणे डबल माइंड सेट मध्ये गेलेला आहे. आदरणीय जावेद भाई यांच्या माध्यमातून हे षटक जर निर्धाव आलं तर 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. सुनील आपल्या नावावरती ते पारितोषिक करणार का हे बघण्यासारखं आहे. हा फटका तर फसलाय आणि येथून इतिहास रचलेला आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे मिस्टर सुनील. क्या बात आहे. शिवसेना चषक 2026 आझाद चारोटीच्या स्मरांगणामध्ये एक सुवर्णकांचन योग सुनीलने आपल्या नावावरती लिहिलाय. आणि या 2ऱ्या हंगामाचं पहिलं निर्धाव षटक. 6 चेंडूंमध्ये 2 विकेट्स आणि एकही धाव खर्च केलेली नाहीये. 2 विकेट मेडन आदरणीय जावेद खान यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावरती केलेलं आहे. काय गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळालं सुनीलच्या माध्यमातून. शिवशक्ती कासा संघाचा हा अलंकार. 6 चेंडू 2 विकेट, 2 विकेट मेडन. सॉलिड बॉलिंग. फलकावरती आहेत 20 धावा आणि महत्वपूर्ण 3 मोहरे जे तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. क्लास क्लास बॉलिंग. संपूर्ण जागतिक क्रिकेटचा विचार जर आपण केला हेमंतजी, तेथे भारतासाठी सर्वाधिक निर्धाव षटकं ती अनिल कुंबले याने हाताळली होती 1685. आणि संपूर्ण जगाचा विचार केला तर मुथैया मुरलीधरन ज्यांनी 1992 निर्धाव षटकं हाताळली होती. दक्षिण आफ्रिकेसाठी 1571 निर्धाव षटकं शॉन पोलाक यांनी हाताळली होती. आणि जेव्हा शिवसेना चषकाचा विचार केला जाईल, हेमंत धर्ममेहर यांच्या स्पर्धेचा विचार केला जाईल, तेथे मात्र सुनीलचं नाव आदर्शाने घेतलं जाईल. त्याने पहिलं निर्धाव षटक हाताळलंय आणि जावेद खान यांच्या माध्यमातून या निर्धाव षटकाकरिता 500 रुपयांचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा करण्यात आलेलं आहे. काय गोलंदाजी केली.
नानिवली संघाला हलकसं बॅकफुटला ढकललेला आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होत आहे. किरण आलेले आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये इन ऍक्शन आपण पाहतोय. सद्यस्थितीमध्ये धावांचा ग्राफ थोडासा थांबलेला आहे. सुनीलने करून दिलेलं पुनरागमन दुसऱ्या षटकाच्या शंखनादानंतर सुनीलचे 6 चेंडू जबरदस्त बघायला मिळाले. ऑन साइडला चाबूक फटका होता. 1 बाउन्स अँड ओव्हर द बाउंड्री लाईन. चेंडू सीमा रेषा पार. शिवसेना चषक चारोटे चौका. धन्यवाद. चौकार तर आलाय परंतु समवेत निर्धाव चेंडू देखील येतात. ब्रेक गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. एक दर्जेदार गोलंदाज किरणच्या माध्यमातून जरी चौकार खाल्ला असेल त्या समवेत 2 डॉट चेंडू देखील रिलीज केलेले आहेत. ते वाईड खराब स्वरूपातील चेंडू. पंच अक्षय नाईक यांचा इशारा आपण पाहू शकाल. पंचांचे दोन्हीही हात समांतर धावा येत आहेत. धावांतर 25 धावा कम्प्लीट. मॅचची एज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पूर्वी आणखीन धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये घोषांकित चित्रामध्ये विसावलेला हा चेंडू. पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा झाल्या होत्या परंतु त्यानंतरची ही 2 षटके शिवशक्ती कासा संघ खुमासदार पद्धतीने हाताळतोय. लॉक केलंय वाईड इश लॉंग ऑफच्या दिशेने. हा देखील फटका फसलाय आणि काही जबरदस्त क्षेत्ररक्षण. जितकी चांगली गोलंदाजी शिवशक्ती कासा संघाने या सत्रामध्ये केलेली आहे तितकं बहारदार, असरदार, शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार आणि सदाबहार क्षेत्ररक्षण देखील आहे. आणखीन एका विकेटची पडझड. गॉन. फिर निकम फलंदाजी करीत आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग स्टान्सवर चौथं षटक देखील चांगलं राहिलं शिवशक्ती कासा संघाकरिता. पहिल्या 12 चेंडूंमध्ये 20 धावा, त्यानंतरच्या 12 चेंडूंमध्ये केवळ 7च धावा. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 27 धावा परिपूर्ण झालेले आहेत. अतिशय दर्जेदार आयोजन तथा नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. चहूबाजूंनी भगवा ध्वज जो आपल्याला लहरताना बहरताना पाहायला मिळतोय आणि भारताचा समग्र इतिहास जरी तुम्ही तपासून पाहिला त्या समग्र इतिहासामध्ये भगवा रंग अगदी सुरुवातीपासून आहे. प्रभू श्रीरामांनी देखील भगवाचं परिधान केला होता. समवेत त्यांचे निस्सिम भक्त बजरंग बली देखील भगवास परिधान करायचे. त्यानंतर महाभारतामध्ये अगदी अर्जुनाच्या रथावरील ध्वज देखील भगवाच होता आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याने देखील संपूर्ण आयुष्य भगव्यासाठीच समर्पित केलं. तो भगवा ध्वज चहूबाजूंनी लहरतोय आणि बहरतोय या आझाद चारोटीच्या स्मरांगणामध्ये. कारण आहेत आदरणीय हेमंत धर्म मेहर, किंग मेकर पर्सनॅलिटी. त्या षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सुनील आलेले आहेत, ज्याने ऑलरेडी आपल्या नावावरती 500 रुपयांचं पारितोषिक केलेलं आहे. अत्यंत दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण करतायत आणि येथे भरपूर पंच आपल्याला काही रिव्ह्यू हवाय का? अंपायर्स रिव्ह्यू नक्की काय झालेलं आहे ते परीक्षण करण्याकरिता आपल्यालाच यावं लागेल. पंच अभित अंडेल आपण यावं आणि परीक्षण करावं की नक्की या आधीच्या चेंडूवरती काय घडलेलं आहे.
तर्कवितर्काचा हा काळ आहे. आपण भगवा ध्वजाची चर्चा करत होतो. भारतीय ध्वज जर आपण पाहिला त्या भारतीय ध्वजामध्ये 3 रंग आहे, हे 4 रंग आहेत. परंतु सर्वात महत्वाचा जो हा भगवा रंग आहे, या भगव्या रंगाचं जे रिलेशन आहे ते इंडियन मायथॉलॉजी पासून ते थेट कलियुगापर्यंत म्हणजे आधीपासून अंतापर्यंत हा भगवा ध्वज आपल्या पाठीशी आहे. बघा फलंदाजाच्या अगदी इनसाइड बॉडीवरती चेंडू प्रवेश झालेला आहे. त्या कारणास्तव नाबाद करार दिला जाईल. दोन्ही संघांच्या माहितीसाठी महत्वपूर्ण सूचना आम्ही पोचवित आहोत. 28 धावा सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज पंचक्रोशीतील अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत, ज्यामध्ये सुरुवातीपासून आपण पाहिलेलं आहे आजच्या दिवसाला जे शेड्यूल करण्यात आलेलं आहे दाभोण आणि महालक्ष्मी या संघांमध्ये पहिली लढत आपण पाहिली, जिथे दाभोण संघाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर चारोटी आणि बोंबोम कासा या 2 संघांमध्ये आपण दुसरा सामना पाहिला, जिथे चारोटी असंघाचा दबदबा आणि त्यानंतर ही तिसरी लढत आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. सरते शेवटी यथावकाश रीतीने एक धाव पडून परिपूर्ण केली जाते. एका बाजूने उद्देश सौरा आहेत, त्यांच्या साथीने सुधीर निकम अशा 2 फलंदाजांची जोडी. परंतु आतापर्यंत हे सत्र गाजवणारा क्रिकेटपटू कोण असेल त्याचं नाव आहे सुनील. सुरेख सुरेख सुनील मोरे. वारे वारे काय जबरदस्त ही गोलंदाज आहे. आतापर्यंतचा संपूर्ण स्पेल तुम्ही बघा. सुनील यांनी 10 चेंडू हाताळलेला आहे. त्या 10 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक विकेट टेकरची भूमिका त्याने अदा केलेली आहे. अकाउंट मध्ये महत्वपूर्ण 3 गडी देखील ऍड केलेलं. अतिशय दर्जेदार स्पेल राहिलाय. प्रतिस्पर्धी संघाला शांत ठेवण्याचं कार्य केलं. दुसऱ्या षटकामध्ये असं वाटत होतं की या पहिल्या सत्रामध्ये जवळपास 70 ते 80 धावा होतील, परंतु नाही. सुनील मोरेने जो स्पेल हाताळलाय टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच देखील ठरू शकतोय. स्लोवर पण होता, खूप चांगल्या पद्धतीने वेट अँड वॉच केलं. तो चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे 2 धावा काउंट केल्या जातील आणि दुहेरीच्या सहाय्याने नाणेवली टीम जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्ड वरती. एक्युरेट 31-31 चेंडू जाऊ द्या. ग्राउंड स्टाफला विनंती आहे आपण लगेच चेंडू प्रोव्हाइड करा मुख्य क्रीडांगणामध्ये. 31-31 धावा सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यानंतर होणारी जी लढत आहे त्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार वेती संघ आणि चारोटी प दोन्हीही संघांचे संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. व्हेरी नेक्स्ट मॅच यानंतर होणारा सामना ऑन साइडला स्मॅश केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा आहे डिक्लेअर झोन. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल घोषांकित क्षेत्राच्या सहाय्याने फलकामध्ये 2 धावा काउंट केल्या जात आहेत आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर नाणेवली टीम जाऊन पोहोचलेली आहे 33 या अंकावर. विजयासाठी 34 धावांचं लक्ष आहे शिवशक्ती कासा या टीम समोर. चला बेती आणि चारोटी प दोन्ही संघांचे संघनायक आपण विना विलंब यायचा आहे. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता अपकमिंग मॅच च्या 2 टीम्स मध्ये आपण पाहणार आहोत. बेती वर्सेस चारोटी प. घेऊयात आपण चला बेती आणि चारोटी प. कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 15 मार्च 1877 मध्ये क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली. म्हणजेच आतापासून जवळपास 148 वर्षांपूर्वी क्रिकेट या खेळाचा शोध लागला इंग्लंडमध्ये. परंतु इंग्लंडमध्ये सुरू झालेला खेळ त्याला प्रसिद्धीच्या एका महान उंचीवरती पोहोचवलं भारत या देशाने. आणि 148 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर लेदर बॉल समवेत टेनिस बॉल क्रिकेट देखील प्रचंड ग्लोबल होऊ लागलेलं आहे. आज पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर चांगली व्यासपीठ उपलब्ध करून दिली जात आहेत आयोजकांच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने हेमंत धर्ममेहर यांनी शिवसेना चषक नियोजित केलेला आहे, हे चांगलं व्यासपीठ आहे. ह्या व्यासपीठाचा फायदा उचलून खेळाडूंनी एका उच्च श्रेणीवरती झेप घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून शार्दूल नरेंद्र ठाकूर यांना आपण पाहिलं,
प्रचंड मोठी झेप त्या खेळाडूने घेतली. सध्या आयुष मात्र जबरदस्त चर्चेचा विषय आहे. विरार परिसरातून बिलॉंग करणारा क्रिकेटपटू. आदरणीय जावेदजी खान यांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते 500 रुपयांचं पारितोषिक वितरित करायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. सुनील मोरे आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी अत्यंत दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण करून दाखवलं आपल्या संघाकरिता. चला आपण वळूयात सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. चला नाणेफेक आपण करणार आहोत. आदरणीय हेमंतजी धर्ममेहर साहेब, आदरणीय शिनवार मामा या आपल्या शुभ हस्त. नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करूयात. एका बाजूने आझाद चरोटी ब आहे, तर दुसऱ्या बाजूने वेती संघ. आणि या दोन संघांमध्ये अपकमिंग मॅच पण पाहणार आहोत. शनिवार मामा या ठिकाणी आलेले आहेत. एक क्रिकेटवरील अफाट जिव्हाळा जोपासणारं व्यक्तिमत्व या दोन्ही संघांना. आपल्याकडे वेळ कमी आहे, फटाफट टॉसची प्रक्रिया आपण परिपूर्ण करूयात. चारोटी ब संघाचा पुकार आहे. आणि इथून जर आपण विचार केला तर वेती संघाच्या बाजूने नाणेफेकीची प्रक्रिया एकंदरीत झुकलेल्या. शनिवार मामा आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटावा. टॉस आपण जिंकलेला आहे. 5 षटकांचा सामना आहे. काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण आपण स्वीकारतात. काही खास कारण? जास्ती कमीत कमी म्हणजे 45-40 धावापर्यंत आम्ही रोखू आणि त्याचा पाठलाग करू. काय वाटतं याकरिता संघामधील महत्वपूर्ण असे गोलंदाज ज्यांच्यावर सार्थ विश्वास असेल? अश्विन शेलार आहे, सूरज कोदे आहे, तरी जीवन खांबे खूप मोठा अनुभव घेऊन ते ग्राउंडवर उतरतात. परंतु बघू किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आपला आवडता खेळाडू क्रिकेटमध्ये सूरज कोदे. या बात आहे. कसं वाटलं तुम्ही आता शिवसेना चषक आझाद चरोटीच्या स्मरांगणामध्ये सुरू असलेल्या या प्रगल्भ स्पर्धेमध्ये खेळत असताना आपला अनुभव काय? कसं वाटतं आयोजन नियोजन? आयोजन तर खूप चांगलं आहे. मी बघू खेळायला मजा येईल. आपल्या खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा आहे. दुसऱ्या बाजूने आपण बघू शकाल होम ग्राउंड वरती खेळणार आहे आझाद चारोटी ब संघ. ही ब टीम आहे, म्हणजे युवांचा भरणं जास्त बघायला मिळेल आम्हाला या संघामध्ये. प्रथम फलंदाजी करायची. काय वाटतं या मैदानामध्ये किती धावसंख्येपर्यंत जर आपण पोहोचलो तर धावा डिफेंड करणं थोडंसं सोपं होऊन बसेल? टेनिस बॉल क्रिकेटवरती किती प्रेम आहे आणि पुढे नक्की काय स्वप्न आहे? कोणते टुर्नामेंट खेळण्याचं स्वप्न आहे येणाऱ्या काळामध्ये? लहानपणापासून आवडता खेळाडू कोणता राहिला क्रिकेटच्या खेळामध्ये? खेळाडू विचार केला तर विराट कोहली आणि टेनिस क्रिकेट मधला विकी भोईर आणि प्रदीप. बात आहे. आपल्या देखील खेळासाठी मनपूर्वक शुभेच्छा आहेत. टॉस बॉक्स मधून न्यूज क्लिअर आहे. नाणेफेकीची प्रक्रिया आपल्या बाजूने झुकवलेली आहे वेती टीमने. आणि प्रथमतः हा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आझाद चरोटी ब संघाला फलंदाजीसाठी प्राचारण केलेलं आहे. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. चला आपण वळूयात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. चेंडू होता गुडलँड स्पॉट वरती रिलीज होऊन कसं नॅचरल बाउन्स घेऊन निघून गेला होता फलंदाजाच्या दिशेने. परंतु हितेश शंकर पाटील यांनी अपिश पद्धतीने खेळलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने.
धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही अंकावर आमच्या समवेत प्रतीक धर्ममेहर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये चांगले क्रिकेटपटू आहेत. आणि स्पर्धेच्या आयोजनामध्ये चारोटी ग्रामपंचायत प्रीमियर लीग असो, शिवसेना चषक असो, सहकार्यशील व्यक्तिमत्व आहेत. फटका फसलाय, चांगली सुरुवात आहे नाणेवली टीम करिता. पहिला झटका लागतोय प्रणय स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेने. धन्यवाद. 34 धावांचं लक्ष समोर सेट करण्यात आलेलं आहे. 5 षटकांमध्ये 34 धावा डिफेंड करत असताना आकाश बाबूराव गरत पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात करतायत नाणेवली टीम करिता. आतापर्यंत ह्या षटकातील अधिकृत स्वरूपातील 4 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. केवळ 2 धावा खर्च करून एक गडी गारद करण्यामध्ये यशप्राप्ती आपल्याला पाहायला मिळते. आकाशच्या माध्यमातून नव्याने फलंदाज किरण 3ऱ्या क्रमांकावरती पण डाऊन. आकाश षटकातील पुढील बॉल घेऊन जबरदस्त चेंडू आहे. प्रॉपर गुडले स्पॉट आणि ज्युसे हापोलीच्या केंद्रस्थानावरती चेंडू रिलीज करण्यात आला. वेग प्रचंड होता, तेज तर्रार, रफ्तार का सौदागर. ही स्पेशालिटी देखील आहे. प्रत्येक खेळाडूचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. आकाश बाबूराव गरत एक ताकदवर खेळाडू आहे आणि आपल्या ताकदीचा प्रयोग शोल्डर मधून जबरदस्त पॉवर जनरेट करतोय. आणि खूप चांगल्या वेगासहित क्विकर बनची हाताळणी बघायला मिळाली. डॉट बॉल आहे. वाव, काय गोलंदाजी करतोय. वाईट यॉर्कर बघायला मिळाला. पंचांच्या संकेत आहे. टिकलर झोन पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि आकाश बाबूराव गरत यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 3च धावा दिलेल्या आहेत. ऑनली 3 रन्स, त्यामध्ये देखील एक गडी गारद केलेला आहे. खूप सुंदर गोलंदाजीचं हे पृथक्करण आपण पाहतोय. आदरणीय जावेदजी खान यांचं बहुमूल्य असं मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. आज ह्या ठिकाणी चे मित्र या कॅमेरामॅन आपण जावेद हेमंतजी भाई यांना धर्ममेर थोडंसं कव्हर अप करूयात. यांच्या कॅमेरामॅन. तर्फे यांच्या वतीने ही टुर्नामेंट आयोजित करण्यात आली आहे. छायाचित्रकार आपण थोडा वेळ जावेद भाई हेमंतजी यांना कव्हर अप धर्ममेर करूयात. साहेब हे ह्या तालुक्याचे शिवसेना अध्यक्ष आहे आणि मी खूप खूप शुभेच्छा देतो साहेब तुम्हाला. जी प्रेरणा या मुलांना आपल्या मार्फत जी मिळते ती दरवर्षी मिळत राहावी आणि त्याचप्रमाणे हा खेळ आणि या खेळाचा उत्साह त्यांच्यामध्ये वाढत राहावं याच्यासाठी आपण प्रेरणा स्रोत या ठिकाणी ठरणार आहात. परंतु त्याचबरोबर मी मुलांना आणि आपल्या युवकांना सांगू इच्छितो का आपला मैदानी खेळ जरी असला तरी भविष्यामध्ये या मैदानी खेळाबरोबर आपलं आयुष्य सुद्धा आपण ह्या क्रिकेट प्रमाणे उज्ज्वल करायचंय आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आणि आपण चांगला खेळ या ठिकाणी दाखवाल अशी मी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. उपकार अनंत पाटील उर्से यांकडून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आकाश बापूराव गरत यांच्या दर्जेदार गोलंदाजी करिता फुलटॉस स्वरूपातील चेंडू जबरदस्त जज केलेला आहे. आकाश बाबूराव गरत, वेल जज कॅच. आणखीन एक झटका लागतोय फलकावरती. जर आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ 8 धावा आहेत. ओके, या मॅच मध्ये तोडीस तोड प्रदर्शन सुरू आहे. टीट फॉर टॅट, ठोसास ठोसा, देश तसाच वेश. आणि पहिल्या सत्रामध्ये धावा कमी झाल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये नाणिवली टीम एका इच्छाशक्तीने उतरलेलं आहे. अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं.
9 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 8 धावा फलकावर. महत्वपूर्ण 2 मोहरे गारद करण्यात आलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये कौशल यांना बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. चांगला क्रिकेटपटू आहे. विराटगड क्रिकेट लीग मध्ये यंदाच्या हंगामाचा मालिकावीर खेळाडू, तसेच 2021 कुणबी प्रीमियर लीगचा देखील मालिकावीर म्हणून ज्याची ओळख आहे सध्या खूप छान पद्धतीने. फुलटॉस दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. येथे देखील क्षेत्ररक्षण असरदार आहे आणि एका मागोमाग एक विकेटची पडझड थांबायचं नाव घेत नाहीये. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. बॅक टू बॅक विकेट्स. केवळ 8च धावा झालेल्या आहेत. जितकी चांगली गोलंदाजी आहे तितकं बहारदार क्षेत्ररक्षण आहे नाणिवली टीमचं. कौशल, बबन जाधव क्लास 1 गोलंदाजीचं पृथक्करण करतायत. मान्यवरांचं देखील शुभागमन होत आहे. देखील मनापासून स्वागत. आझाद सैरोडीच्या स्मरांगणामध्ये 2 चेंडू आणि 2 फलंदाज तंबूच्या दिशेने परतलेले आहेत. हॅट्रिक बॉल कौशल करिता. कौशल ऑन हॅट्रिक आहे. एक भीम पराक्रम रचण्याच्या मुंबई ठावरती आलाय. 50,000 प्रथम पारितोषिक असलेल्या शिवसेना चषक चारोटी प्रकल्प स्पर्धेमध्ये एक खूप चांगला किस्सा तो आपल्या नावावरती लिहिणार का? 31 ऑक्टोबर 1927 मध्ये नियाज क्रिकेट स्टेडियम हैदराबादच्या मैदानामध्ये चेतन शर्माने जे करून दाखवलं ते कौशल करेल का या चेंडूवर? विकेट हॅट्रिक. फुलवर टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे स्तब्ध राहिले फलंदाज. आणखीन एक डॉट बॉलच्या या ठिकाणी सांगत आहोत. बघा पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता परंतु त्यानंतर कौशल बबन जाधवने जो कमबॅक केलाय. एक सिंगल, 2 विकेट आणि एक डॉट. 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर सद्यस्थितीमध्ये केवळ 8च धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वाईड डॉटचा प्रयत्न आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर शिवशक्ती कासा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 9 या धावसंख्येवर. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये जर जिंकायचं असेल या मॅच मध्ये तर अजूनही 25 धावांची निकड हे समोर. सलमान खान कासा यांकडून किशोरच्या प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. 59 फेऱ्या आणि फेऱ्याकरिता प्रत्येक विकेट करिता मिस्टर मोहित घरत, परंतु त्यांच्या गोलंदाजीतून आलेले नाहीये आणि जर ते गोलंदाजी करतायत विकेट घेत आहेत. आकाश बाबूराव घरत त्यांच्या प्रत्येक विकेट करिता 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ओमकार पाटील उर्से गावातून बिलॉंग करणारा हा युवा आणि सध्या खेळाडूंना चार्ज करतोय. शेअर मार्केट प्रचंड वाटलेला आहे. आकाश बाबूराव घरत यांच्या प्रत्येक विकेट करिता ओमकार पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर. 18 चेंडू 25 धावा सामन्याची स्थिती. सलमान खान यांच्याकडून देखील किशोरच्या प्रत्येक षटकारासाठी 500. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह स्मॅश केलाय. वाईडिश लॉंगॉन मध्ये बघा काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चाणाक्षपणा कसा असावा. एक क्षेत्ररक्षक नेहमी अलर्ट असावा लागतो. सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड एकत्रित आणून खेळणारा असावा लागतो आणि त्या भूमिका मैदानामध्ये आपल्याला अगदी प्रगल्भ रीतीने पाहायला मिळत आहेत. सिंगलच येणार
17 चेंडू 24 धावा अशी स्थिती आहे या मॅच मध्ये. शिवशक्ती कासा वर्सेस नानिवली दोन्हीही संघांमध्ये तोडीस तोड प्रदर्शनाने शृंगारलेली ही लढत. आकाश बाबूराव करत पुढील बॉल घेऊन. चांगला चेंडू होता परंतु सन्मानजनक स्थितीने खेळलेला आहे. टिकलर झोन मध्ये चेंडू निघून जाणार. स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश बाबूराव गरत, कौशल पवन जाधव दोन्हीही गोलंदाजांनी आतापर्यंत केलेली कामगिरी खरोखरच दर्जेदार. 34 धावा डिफेंड करण्याकरिता जिद्द, चिकाटी, एकाग्रता सर्व गोष्टींचा खूप चांगला मिलाप झालेला आहे. फलंदाजी मार्कवर किशोर. जर षटकार खेचला तर सलमान खान यांच्याकडून 500 रुपीज सौजन्य करण्यात आलेले आहेत. परंतु आणखीन एक क्विकर फन सॉलिड बॉलिंग काय गोलंदाजी करतोय आकाश. माल्कम डेन्झिल मार्शल बघा वेगवान गोलंदाजीचं जे जनरेशन आहे ते क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज संघच घेऊन आला. परंतु त्यानंतर पाकिस्तान संघाचा गोलंदाज शोएब अख्तर आणि त्यानंतरच्या काळामध्ये शॉन टेट आणि ब्रेटली याने देखील वेगवान गोलंदाजीची एक वेगळी झलक निर्माण केली जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेवर. सध्या आकाश बाबूराव गरत सर्वांची आठवण करून देतोय. अत्यंत दर्जेदार गोलंदाजी आहे. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. पूर्णपणे फलंदाज शांत. चांगल्या गोलंदाजीचे पृथक्करण मुख्य प्रांगणामध्ये. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ 11 धावा झालेल्या आहेत विजयासाठी. अजूनही 23 धावांची निकाड. वन्स अगेन डिक्लेअर झोन. केवळ एकच धाव या ठिकाणी काउंट केले जाईल आणि एकेरीच्या सहाय्याने फारच हळूवार पद्धतीने थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रत धावा येत आहेत. 12 या अंकावर धावफलक जाऊन स्थिरावलेला आहे. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च केलेल्या आहेत. आकाश बाबूराव गरत यांनी 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी अजूनही 22 धावांची निकड आपल्याला पाहायला मिळत आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढू लागलेला आहे. प्रगल्भ रीतीने फोफावू लागलेला आहे. अपड्राईव्हचा फटका. स्ट्रॉकवरचा क्षेत्ररक्षक खूप चांगल्या रीतीने चेंडूला गॅदर करतोय. अतिरिक्त स्वरूपामध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला अधिकृत स्वरूपामध्ये 13 या अंकावर धावफलक जाऊन विसावलेला आहे. 3 षटकाचा खेळ तो परिपूर्ण होतोय. आता 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी एक्युरेट 21 धावांची आवश्यकता. वेलकम बॅक. हितेश पाटील यांच्या प्रत्येक षटकाराकरिता ओमकार पाटील यांच्याकडून 100 रुपीजचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं. 12 चेंडू आणि 21 धावांची निकड आहे या मॅच मध्ये. संकेत करत आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. खूपच सुंदर गोलंदाजी केलेली आहे नानिवली संघाने. 30 चेंडूंमध्ये 34 धावा डिफेंड करण्याचा माफक प्रयत्न त्यांनी केलाय. जो रिक्वायर्ड रन रेट पहिल्या षटकामध्ये 6.84च्या घरामध्ये होता तोच रिक्वायर्ड रन रेट. चला चेंडू जाऊ द्या ग्राउंड स्टाफ. आणखीन एक चेंडू उपलब्ध करून द्या मैदानामध्ये.
बाराच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. त्याचं कारण आकाश बाबूराव गरत आणि कौशल पवन जाधव हे दोन गोलंदाज आहेत. क्रिकेटच्या विश्वामध्ये कोणतीही धावसंख्या छोटी किंवा मोठी नसते. कधीही काहीही होणारा हा खेळ आहे. महान अनिश्चिततेने शृंगारलेला खेळ म्हणजे क्रिकेट है. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. प्रिडिक्शन यहाँ पे फेल है. आणि त्याने आपण पाहू शकाल षटक क्रमांक 4 ची सुरुवात डॉट बॉलने होत आहे. संकेत गरत चांगला यष्टीरक्षक आताच पर पडलेल्या कुणबी प्रीमियर लीग 1,10,000 प्रथम पारितोषिक असलेल्या स्पर्धेमधील बेस्ट कीपर हा अवॉर्ड ज्याने आपल्या नावावरती केला तोच क्रिकेटपटू सध्या गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत गरत दोन्ही चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत. बघा किशोरचा स्ट्राईक रेट चिंतेचा विषय बनलाय. सध्या 10 चेंडू शेष आहे आणि जर जिंकायचं असेल तर तब्बल 21 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. वॉड बॉलिंग लॉफ्ट केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि नानिवली संघ फार कमी वेळा झेल सोडतात. कौशल पवन जाधवच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण. फलंदाज किशोर बॅक दी पॅव्हिलियन. गॉ वेलकम बॅक. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. विजयासाठी तब्बल 21 धावांची आवश्यकता शिवशक्ती कासा या टीम समोर. बघा क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरल्यानंतर एक फलंदाज या भूमिकेमधून जेव्हा तुम्ही धावा चेस करत असता कॅल्क्युलेटिव्ह माइंडसेटने खेळणं गरजेचं आहे. इथे न खचता न डगमगता न हरता न थांबता प्रयत्न करावे लागतील. फलंदाजी करणाऱ्या शिवशक्ती कासा संघाला गणेश आलेले आहेत 6व्या क्रमांकावर. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता है यारो, हौसलों से उड़ान होती है. इच्छाशक्ती दाखवण्याची वेळ आहे. हे जबरदस्त ब्लॉक होल मधील चेंडू आपण पाहतोय संकेतच्या माध्यमातून. सिंगलच येणार. अत्यंत गुणवत्तापूर्ण गोलंदाजीचं पृथक्करण आहे. 4 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव 1 विकेट. संकेत गरत. वन्स अगेन इस टायमिंग स्ट्रोक. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. पुन्हा एकदा सिंगलच येणार. काय गोलंदाजी झालाय. 30 मध्ये 34 जर डिफेंड झाल्या तर हा सामना नानिवली संघासाठी एक खूप मोठा प्रेरणा मंच अगदी वर्षानुवर्षे बनून राहील. समोर देखील शिवशक्ती कासासारखा बलाढ्य आणि मातब्बर संघ होता. हितेश शंकर पाटील यांना देखील शांत ठेवण्यात आले या संपूर्ण सत्रामध्ये. संकेत षटकातील पुढील बॉल घेऊन व्हाईट बॉल. हितेश शंकर पाटील यांना आपल्या इतिहासाची आठवण करून द्यावी लागेल. आतापर्यंत जर आपण किराटगट प्रीमियर लीगचा विचार केला मोरेश्वर स्मृती उर्से संघाला लागोपाठ 3 वेळा ज्यांनी विजेतेपद मिळवून दिलेला आहे. केपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी फलंदाज म्हणून देखील हितेश शंकर पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. एक यशस्वी क्रिकेटपटू आणि या मॅच मध्ये हितेश पाटील यांना जो आपला नाव लौकिक आहे जो आपला दर्जा आहे तो पुन्हा एकदा दाखवून द्यावा लागेल. खूप कमी वेळा त्यांच्याकडे स्ट्राईक आली. प्रतिस्पर्धी संघ मात्र थोडासा हावी ठरलेला आहे. अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. फलकावरती केवळ 16 धावा आहेत. येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 6 आणि विजयासाठी अजूनही 18 धावांचं टार्गेट समोर आहे. संकेतच्या माध्यमातून अत्यंत गुणवत्तापूर्ण गोलंदाजी झालेली आहे. 6 चेंडू संकेतने हाताळले. केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केल्या आणि महत्वपूर्ण मोहरे देखील टिपलेल्या आहेत. 6 चेंडू 18 धावा.
असं इक्वेशन बनलेलं आहे. हितेश शंकर पाटील टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक महान एक दिग्गज कलाकार. कोणती वर्ल्ड कप असो, कोणती प्रीमियर लीग असो, पालघर जिल्ह्यातील मोठमोठ्या स्पर्धा असो, लेदर बॉल क्रिकेट असो, भरपूर वर्षांचा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ गुरु आहे. तुम्ही कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये जा आणि तो अनुभव ठासून भरलेला आहे. गुणवत्ता ठासून भरलेला क्रिकेटपटू हितेश शंकर पाटील यांना दाखवून द्यावं लागेल की परिस्थिती जितकी गंभीर, हितेश शंकर पाटील तितकेच खंबीर. आणि पहिल्या चेंडूवर ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला होता त्या गोष्टीला मनावर घेतलेला आहे हितेश शंकर पाटील. सबसे कातिल हितेश पाटील. नाव मोठं आहे, काम देखील मोठं करायचंय. बडे मंच पे बडा पंच. टेनिस बॉल क्रीडा विश्वातील मोठा क्रिकेटपटू आहे. एका मोठ्या स्टेजवर खेळतोय आणि सामना फसलेल्या स्थितीमध्ये असताना ना कद बडा ना पद बडा, क्रिकेट के खेल में जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. हितेश शंकर पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावा करायच्या आहेत. काय फटका खेळल्यात. जबरदस्त फटक्याची निवड आपल्याला बघायला मिळाली. गोलंदाजाची हवा टाईट. सामना सुरू आहे टफ फाईट. हितेश शंकर पाटील आपल्या संघाचं फ्युचर करणार ब्राईट. कोणत्या संघाची वेळ येणार आहे वाईट. संदीपची सामना बघण्यासारखा आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी अजूनही 12 धावा करायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय, परंतु कमबॅक करणार का मोहित हे बघण्यासारखं आहे. क्रिकेट आहे, कधी काय होईल याचा नेम नाहीये. क्रिकेट खेल नाही है बच्चों का, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो अच्छो का. 5 चेंडू शिल्लक, 12 धावांची निकड. एका बाजूने मोहित घरात, दुसऱ्या बाजूने हितेश शंकर पाटील. सुपर मॅच. अत्यंत दर्जेदार स्वरूपातील ही लढत आपण पाहतोय. दोन्ही संघ तुल्य बळ आहेत, मातब्बर आहेत, दिग्गज आहेत, थोडीच तोड आहेत. भरपूर सामना स्लो डाऊन करण्यात आला. षटकार आल्यानंतर भरपूर वेळ घेण्यात आला. आणि बघा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना काय म्हणते. स्वतः सुधीर निकम यांना फलंदाजाचं लक्ष विचलित करण्याकरिता अगदीच फलंदाजा समीप तैनात करण्यात आलाय. पुन्हा एकदा लॉक केलाय ऑन साइडला. काय जबरदस्त वेल जज कॅच. आकाश बाबूराव घरत यांच्या माध्यमातून ऍब्सोल्युटली स्पेक्टॅक्युलर कॅच. कपिल देव, रामलाल निखंज यांचे फार सुंदर शब्द आहेत. कॅचेस विन द मॅचेस. जो संघ या मॅच मध्ये जिंकणार त्या संघाकरिता ह्या स्पर्धेचे आयोजक, नियोजक, संयोजक, सूत्रधार, शिल्पकार, धारकरी, किंगमेकर हेमंत धर्ममेहर, शिवसेना तालुका प्रमुख यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. मॅच अजून देखील ऑन आहे. गेम ऑन आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा करायच्या आहेत. अत्यंत उत्कंठावर्धक स्वरूपातील लढत आपल्याला पाहायला मिळते. नानिवली वर्सेस शिवशक्ती कासा. नव्याने फलंदाज आलेले आहेत. रवी फलंदाजी करिता. सुनील ज्यांनी या गोलंदाजीमध्ये 12 चेंडूंमध्ये प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडण्याचं कार्य केलं. ज्या नानिवली संघाच्या केवळ आपण 33 धावा पाहिल्या ना पहिल्या सत्रामध्ये, त्याचं मुख्य कारण जो बनला होता तोच सुनील मोरे सद्यस्थितीमध्ये आपल्याला फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. संकट मोचक आहे. शॉर्टम पुलचा फटका. आकाश बाबूराव घरात शर्तीचे प्रयत्न, परंतु चेंडू सीमा पार आहे. सामना पैसा वसूल है. चेंडू सीमा पार है. सुनील मोरे एक संकट मोचक खिलाड़ी है. संदीप जी, हमने अच्छा बनकर भी देखा है जिंदगी में, लेकिन फिर भी लोग बुरा ही कहते हैं. और जब भी हम मैदान में आते हैं हमारे बल्ले से रन बहते हैं. हमको पूरा पालघर जिल्हा सुनील मोरे कहते हैं. सुनील मोरे प्रॉपर पद्धतीने संकट मोचक बनलाय, तारणहार बनलाय. जितकी चांगली गोलंदाजी केली होती तितकी चांगली फलंदाजी देखील करत होता. चेंडू शिल्लक आहे 3.
आणि धावा करायच्या आहेत 8. 40+ आहे. पुराणा चावल आणि आपल्या कारकिर्दीचा संपूर्ण एक्सपिरियन्स या सामन्यामध्ये मात्र युटिलाइज करताय. सॉलिड सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, 8 धावांची निकड. सामना जर बरोबरीत सुटला तर प्लेइंग कंडिशन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेन. शॉट ऑन पोल, चेंडू हवेमध्ये. 4 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू जाऊन स्थिरावला आणि इथून बघा किती धावा पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. मानो दुनिया बीत गई एक ही गेंद में. तब्बल 4 धावा पळून परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत अजूनही ह्या 17 मधील 2 आणि विजयासाठी 4 धावांची निकड आहे. संदीपची सामना जर बरोबरीत सुटला तर प्लेइंग कंडिशन आहे सुपर ओव्हर खेळवली जाईल. 2 चेंडू शिल्लक आहे, 4 धावा करायच्या आहेत. परंतु सुनील मोरे काय प्रदर्शन करतोय. गुलाब, ख्वाब, शबाब, ऐतमाम, क्या क्या है. मैं आया हूँ आजाद चारोटी के मैदान में, बताओ गेंदबाजो. कसम क्या क्या. सुनील मोरे सोडणार नाहीये. तो एक हाती लटलाय, झगटलाय, नटलाय आणि नाणेवली संघाच्या मागे देखील मागे पडलाय. आता 2 चेंडू शिल्लक आहेत, 4 धावा करायच्या आहेत त्या मॅच मध्ये. येथे कोणताही संघ विजय होऊ दे हेमंतजी, क्रिकेट विजय झालेला. जबरदस्त लढत, पैसा वसूल मॅच. म्हणूनच हेमंतजी धर्ममेहर यांनी त्या पारितोषिकाचे उधळण केलंय की येथे गुणवत्तापूर्ण क्रिकेट बघायला मिळालं. म्हणून जो संघ जिंकणार त्या संघासाठी हेमंतजी धर्ममेहर यांच्याकडून 500 रुपये सौजन्य आहेत. मोहित षटकातील पुढील चेंडू घेऊन फुलटॉस बॉल आहे सुनील मोरेच्या बॅट मधून, परंतु काय क्षेत्ररक्षण. अतिशय दर्जेदार स्वरूपातील हे क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. आता 1 चेंडू शिल्लक, 2 धावांची निकड. काय सामना आपण पाहतोय. ही उत्कंठावर्धक लढत आहे. नखे कुरतडण्यास भाग पाडणारा हा सामना आहे. जे प्रेक्षक बसले होते ना ते आता सगळेजण उभे झालेले आहेत आणि जे उभे होते त्यांनी चालायला सुरुवात केलेली आहे. हृदयाची धगधग वाढू लागलेली आहे. क्षेत्ररक्षकांची किती धडधड वाढते, फलंदाजांची किती धडधड वाढते ते ठाऊक नाही, परंतु प्रेक्षकांची धडधड वाढलेली आहे. हृदयाची स्पंदनं वाढलेले आहेत. 1 मिनिटाला हृदयाचे 72 ठोके पडतात. संदीपजी आता 102 पडत असतील अशा स्वरूपाची स्थिती निर्माण झाली. क्रिकेट का इतकं सुप्रसिद्ध आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत क्रिकेट का खेळलं जातं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेट का खेळलं जातं. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये शोभा आहे. रोचक, रंजक, रोमांचक, उत्सुकतेचं काहूर आणि कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करणारा हा सामना आहे. जिथे 1 चेंडू शिल्लक राहिलाय, 2 धावा करायच्या आहेत. दोन्हीही संघांनी तोडीस तोड प्रदर्शन केलेलं आहे. दोन्ही संघ तुल्य बळ आहेत, मातब्बर आहेत, दिग्गज आहेत, पलाट आहेत. प्रदर्शन देखील दर्जेदार आहे. प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. 1 चेंडू आणि 2 धावा. समोर सुनील मोरे संकट मोचक, तारणहार, मॅन ऑफ क्रायसिस, गेम चेंजर, फिनिशर, चेस मास्टर आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॅश केलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण थोडंसं डळमळीत आणि येथे शिवशक्ती कासा संघ विजयी पदावर खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये विजयावर शिक्कामोर्तब करतोय. परंतु गेम चेंजर बनला सुनील मोरे. वारे जबरदस्त. आदरणीय राजपूत साहेब यांच्याकडून सुनील मोरे यांच्या या जबरदस्त खेळीकरिता 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं. ज्याचे इरादे आहेत करारे